सबके घर में एक विठ्ठल रुक्माई हुआ होती है, जिनकी पहचान आप माँ बाप से करते हो। आपके जो माँ बाप है वो आपके घर के विठ्ठल रुक्माई ही है, और जो उनकी सेवा करते हैं उनको जिंदगी में कभी किसी बात की कमी नहीं होती है। और यही आज की युवा पीढ़ी को दर्शाना बहुत जरूरी है। इस बात को ध्यान में रखते हुए कक्षा 6वीं और 8वीं के छात्र जो है आपके सामने माँ बाप की सेवा करने से क्या लाभ होता है ये आपके सामने दर्शा रहे हैं। तरी पण यायचं म्हणतोय। ओ बाबा, कशाला म्हातारपणाला असले उद्योग करताय? काही गरज नाही याची, बसायचंच. नाहीतर काय, यांना चालायला तर होणार आहे काय? पुंडलिका, सगळे आपल्या आई बाबांबरोबर, आणि तू आणि तुझी बायको कसं वाटेल रे हे? बर. अहो बर काय, कशाला उगाच? अगं गाव शेंगळे तोंडात ह्या नेलं नाही तर. ए म्हातारे, आवरून ठेवा, उद्या सकाळी निघायचं आहे. गुणाचं गल एक माझं काशीला नेते. भगवंता, येतो रे बाबा भेटीला. कशाला? काय तुम्ही करताय? कशाला यायचं? सगळे गाववाले आपल्या आई वडिलांना घेऊन चाललेत. म्हातारे आवर. होय बा, जरा कपडे आवरतो, पिशवी भरतो. हा अहो चला, नाही तर तो ओरडेल परत. होय होय होय. अहो या की बाहेर, अख्खा गाव पुढे गेलं. आवरा लवकर. त्यांना आता ओढूनच आणलं पाहिजे. बाबा चला लवकर. अरे अरे मला काय करत? चला लवकर चला, अख्खा गाव पुढे गेले. अरे हो हो. अरे रुक्मिणीला तरी येऊ दे की. ए रुक्मिणी, चल ग. बाबा अख्खं गाव पुढे गेलं आणि आपण हळूहळू चाललोय. पाय दुखायला लागले. मग कशाला यायचं काशीला? मी येतो. पाय दुखायला लागले तरी. जरा इथं पुंडलिका, जरा थांबू बाबा. आता नाही होत चालायचं. ओ बाबा बसू नका हो, सारं गाव पुढे गेलंय. परत बसले दोघं. तरी मी तुम्हाला सांगत होते. मला काय माहिती आता. चला बंद झाला आराम. उठा आता, चला बंद झाला आराम. पुंडलिका, अजून थोडा वेळ बसू. वय रे बाळा वय. मला काय सांगू नका. चला तुम्ही असं ऐकणार नाही. थांबा. अरे अरे पुंडलिका, अरे अरे काय करतोय ते? अरे कशासाठी करतोय ते? आता बघा तुम्ही कसं नाही. तुम्ही का बसा. आता बघा तुम्हाला कसं नाही होते. चला अख्खा गाव पुढे गेले. उशीर होत आहे तुमच्यामुळं. सारा गाव पुढे गेले. अहो सगळे गेले पुढं कधी. तू थांब, मी बघून येतो. वाट चुकलोय आपण. आता काय, तू बस, मी आलो. भगवंता, बघतोय ना बाबा. नमस्ते ऋषीवर.
बालका, काशीला जायचा रस्ता कुठे? मला नाही माहिती. काय ऋषी असून काशीला जायचा रस्ता माहित नाही? नाही रे बाळा, तू वाट चुकलायस का? हो. आई वडील पण तुझ्या सोबत आहेत का? हो. तुम्ही एक रात्र माझ्या कुटीत राहू शकता. हो, मी त्यांना घेऊन येतो. चला, उठा लवकर. इथेच एका कुटीमध्ये चला. या माते, बसा. या बाबा, बसा. तुम्ही एक रात्र इथेच आराम करा. हो ऋषीमणी. तुम्ही कोण? मी गंगा. मी यमुना. मी सरस्वती. अरे अरे तुम्ही तर पवित्र नद्या आहात. तुम्ही या ऋषीमुनींच्या आश्रमात काय करताय? या ऋषीमुनींना त्याला काशीचा रस्ता माहित नाही. तुम्ही यांच्या आश्रमात का सेवा करताय? धार्मिकता, अध्यात्म, भक्ती ती कोणत्याही ठिकाणात भेट देण्यावर अवलंबून नसते. कुकुस्वामी हा सामान्य माणूस नाही. तू त्याला कमी लेखू नकोस. पण त्याने असं काय पुण्य केलंय? पुण्य पुण्य हे धार्मिक स्थळाला भेट देऊन मिळत नसतं. हे ऋषी साधारण माणूस नाही. त्यांनी आयुष्यभर आपल्या आई वडिलांची सेवा केली. आपलं आयुष्य लोकोद्धारासाठी समर्पित केलं. तुझ्या आई वडिलांना जे वागवतोस